महाराष्ट्र जगाच्या नकाशावरचं एकमेव राज्य ज्याच्या नावापुढे लागतं राष्ट्र. आणि याच महाराष्ट्राने जपानच्या औद्योगिक क्रांतीतला कापूस आणि प्रगतीतला माणूस हे दोन्ही दिलेले आहेत. 1893 जपानने भारताशी केलेला पहिला व्यापाराचा मार्ग, पहिला कॉटन हायवे हा कोबे ते दिल्ली नव्हता, कोबे ते मुंबई होता. जपानच्या औद्योगिक क्रांतीचा पाया हा महाराष्ट्राच्या कापसाने रचलेला आहे. जपानी जिमखाना 130 वर्षांपूर्वी मुंबईच्या काळवा देवी जपानी लोकांनी स्वतःचा जिमखाना तयार केला. जपानी लोकांची भारतातली पहिली वसाहत होती मुंबई. 1936 अमरावतीच्या पोरांनी जेव्हा मल्लखांब दाखवला तेव्हा जपानच्या समुराय सुद्धा थक्क झाले. तेव्हा त्यांना कळालं मराठ्यांच्या रक्तात आणि समुराईच्या शिस्तीत फरक नाहीये. 1957 जपानला आपल्या ग्रामगीतेने मंत्रमुग्ध करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. 1965 जपानच्या योकोहामा शहराचा भारतातल्या एकमेव शहराशी मुंबईशी झालेला सिस्टर सिटी करार. 2019 अंबरनाथचे योगेंद्र पुराणिकजी जपानच्या राजकारणात निवडून येणारे पहिले भारतीय. कोबे ते मुंबई असो व अंबरनाथ ते टोकियो, जिथे जिथे सूर्याचं पहिलं किरण पोहोचतं तिथे तिथे महाराष्ट्राचं मराठी पाऊल अभिमानाने पडतंच. हा फक्त इतिहास नाही, ही आपली जागतिक ओळख आहे. म्हणून गर्वाने म्हणे साऱ्या जगाचा पोशिंदा हा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र.